आपण आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन 3 मधील एक्झाम्पल नंबर 5 बघत आहोत. 4m plus 6n is equal to 54, 3m plus 2n is equal to 28. हे आपल्याला एक्झाम्पल क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करायचे. कुठली मेथड? डिटर्मिनंट मेथड. आपण डिटर्मिनंट मेथडसाठी एक ट्रिक बघितली होती. कुठली? 12, 32, 13 ची. तीच ट्रिक आपल्याला इथे यूज करायची आणि काय सोडवायचे? आपल्याला सोडवायचे क्रॅमर्स रूल्सने हे एक्झाम्पल सोडवायचं म्हणजे एम आणि एन ची व्हॅल्यू आणायची. लगेच पहिली स्टेप ह्याला 1 नंबरला, ह्याला 2 नंबरला. 4m plus 6n is equal to 54, 1 नंबर. 3m plus 2n is equal to 28, ह्याला 2 नंबर. क्लिअर? मग ह्याला आपण A1 A2 साठी व्हॅल्यू काढण्यासाठी याला कम्पेअर करायचं. लेट्स compare given equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. मग हे करू काय भेटणार आपल्याला? a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज. मग a1 ची व्हॅल्यू किती आली? 4 इथे. b1 ची व्हॅल्यू किती आली? 6 आणि c1 ची व्हॅल्यू किती आली? 54. ठीक आहे. a2 ची व्हॅल्यू किती आली? 3. b2 ची व्हॅल्यू किती आली? 2 आणि c2 ची व्हॅल्यू किती आली? 28. समजलं इथपर्यंत? आता आपण काय करायचं? कुठली ट्रिक यूज करायची? 12, 32, 13 ची. कोणती ट्रिक? 12, 32, 13. डी काढण्यासाठी आपण 12 म्हणजे काय? a1 a2 b1 b2. ठीक आहे. a1 a2 b1 b2. a1 ची व्हॅल्यू काय? 4 3, b1 6 2. त्याचं मल्टिप्लाय ह्याच्याशी 4 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस त्याचं मल्टिप्लाय ह्याच्याशी 6 मल्टिप्लाइड बाय 3. 4 to the 8 minus 6 3 the 18. मग डी ची व्हॅल्यू किती आली? -10. प्लस मायनस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 18 मधनं 10 गेले, 8 गेले, 10 उरले, पण 18 मोठं पण मायनसचे 10. आता dx काढायचं. काय काढायचं आहे? dx साठी 12 32. 32 म्हणजे c1 c2 b1 b2. c1 ची व्हॅल्यू किती आहे? 54. c2 ची 28. b1 ची किती आहे? 6. b2 ची 2. ठीक आहे. आता काय करायचं? 54 मल्टिप्लाइड बाय 2. क्लिअर? आणि मायनस 28 मल्टिप्लाइड बाय 6. 54 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 108 आणि 28 ला 6 ने इथे आपण मल्टिप्लाय करूया. 8 × 48, 8 आले 4, 3 12 4 16, 168. आता परत प्लस मायनस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून 168 मधनं 108 गेले तर उरले 60 पण मायनसचे 60. म्हणजे dx किती आला? मायनसचा 60. आता dy काढायचं. dy इज इक्वल टू 12 32 13. 13 म्हणजे a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू 4 3, c1 c2 चे 54 28. ह्याचं मल्टिप्लाय ह्याच्याशी, ह्याचं मल्टिप्लाय ह्याच्याशी. 4 मल्टिप्लाइड बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाइड बाय 3. 20 चोक 80, 8 चोक 32 म्हणजे 112. 20 चोक 80, 8 चोक 32 112. परत इथे बघा आपण 28 गुणिले 4, 4 8 32, चले 3, 8 4 2 8 3 12, 112 बरोबर आणलं होतं. आणि 54 गुणिले 3, 4 त्रिक 12, 4 1 4 पण 115, 15 1 16, 162 बरोबर.
हा, आता 162 112 मधनं 162 राहत नाही, 162 मधनं 112 गेले तर उरले 50, पण मायनसचे 50 म्हणजे dy किती आला मायनसचा. आता डी आलाय आपला मायनसचा 10, dx आलाय मायनसचा 60, dy आलाय मायनसचा 50. ह्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला काय करायचे, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. मग x साठी काय करणार आपण, dx अपॉन डी, dx किती आलाय, डी किती आलाय -10, मायनस मायनस कॅन्सल, 10 1 10, 10 6 60, म्हणजे x किती आला 6. समजलं. y dy अपॉन डी, dy किती आलाय मायनसचा 50 अपॉन मायनसचा 10, मायनस कॅन्सल, 10 1 10, 10 5 50, म्हणजे 5, म्हणजेच y इज इक्वल टू 5. y5 आला, x 6 आला, तर सॉरी xy नाही, इथे आता थोडंसं चुकलेलं आहे आपलं. आपल्याला xy हे नव्हतं दिलेलं, काय व्हेरिएबल्स, आपल्याला व्हेरिएबल दिले ते m आणि n. मग इथं m, इथं n, ठीक आहे, इथेच होता. मग इथं m, इथे n, ठीक आहे. मग इथं m आलाय 6, n आलाय 5. मग सोल्युशन फॉर गिवन simultaneous equations is m, n जे व्हेरिएबल दिले ते इज इक्वल टू 6, 5. ठीक आहे.